नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. 31 जुलैपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कर्जमाफीची रक्कम जमा होईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये बोलताना दिली होती. त्यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होते. मात्र 31 जुलै उलटला, 1 ऑगस्ट गेला आणि 2 ऑगस्टसुद्धा गेला आणि त्यानंतर आज 3 ऑगस्टही संपत आलाय. तरीही अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, कर्जमाफीची रक्कम नेमकी कधी जमा होणार? याच दरम्यान आणखी एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. राज्य सरकारनं कर्जमाफीसाठी 7,000 कोटी रुपयांच्या निधीला वितरणासाठी मंजुरी दिली आहे. तर उद्या कर्जमाफीची पहिल्या टप्प्यातील रक्कम जमा होण्याची शक्यता माध्यमांमध्ये सूत्रांच्या हवाल्यानं वर्तवली जाते आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या निधीच्या वितरणाची सुरुवात होण्याची शक्यताही त्यामुळे जोर धरू लागली आहे. मात्र हा व्हिडिओ रेकॉर्ड करेपर्यंत राज्य सरकारनं याबाबत अधिकृत कार्यक्रम किंवा घोषणा केलेली नव्हती. मग हा 7,000 कोटींचा निधी कोणासाठी आहे? पहिल्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो? ई-KYC किती शेतकऱ्यांनी आतापर्यंत पूर्ण केलेली आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांचं काय? हे सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर राज्य सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात 7,000 कोटी रुपये वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. 30 जुलै रोजी याबाबतचा शासन निर्णयही राज्य सरकारनं प्रसिद्ध केला आहे. या शासन निर्णयानुसार पात्र कर्ज खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचं वितरण सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या माध्यमातून करण्यात येईल असंही या शासन निर्णयामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. आता प्रश्न असा आहे की पहिल्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो? याबाबतही विविध चर्चा आज दिवसभरात माध्यमांमध्ये जोर धरू लागलेल्या होत्या. राज्य सरकारनं यापूर्वीच 16,96,000 पात्र लाभार्थ्यांची प्राथमिक यादी जाहीर केलेली आहे. या यादीतील शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण अर्थात ई-KYC सध्या सुरू आहे. सहकार विभागाच्या माहितीनुसार सुमारे 10 लाख शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत म्हणजेच 16,96,000 शेतकऱ्यांपैकी 10 लाख शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत ई-KYC पूर्ण केलेलं आहे. उर्वरित शेतकऱ्यांचंही आधार प्रमाणीकरण सुरूच आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ई-KYC पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यानंतर उर्वरित शेतकरी जशी ई-KYC पूर्ण करतील त्यानुसार कर्जमाफीची रक्कम त्यांना वितरित केली जाऊ शकते असा अंदाजही बांधला जातोय. आता कर्जमाफीच्या संदर्भात उद्याच ही रक्कम जमा होईल असा कयास का बांधला जातोय? तर त्यामागे एक कारण आहे. उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर किंवा आधी राज्याचे मुख्यमंत्री एक छोटा कार्यक्रम घेऊन या निधीचं वितरण करू शकतात अशी एक शक्यता बांधली जाते आणि त्यामुळेच उद्याच हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती म्हणजेच जो 7,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर येऊ शकतो असा अंदाज बांधला जातोय. आता कर्जमाफीचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे काय आहे? तर शेतकरी वाट बघतायत ती लवकरात लवकर कर्ज खाते नील व्हावेत आणि नव्यानं पीक कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावं. म्हणजेच नवीन पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना पूर्वीचं जे खातं आहे किंवा कर्ज खातं आहे, थकीत खातं आहे ते नील होणं गरजेचं आहे. राज्य सरकारने यापूर्वीच बँकांना कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे कर्जमाफीची रक्कम जमा झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज मिळण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. दरम्यान राज्य सरकारनं लाभार्थ्यांची यादी आयकर विभागाकडे पडताळणीसाठी पाठवलेली होती. म्हणजे ज्यावेळेस ही यादी येत नव्हती, पहिली दुसरी आणि यादी येत नव्हती त्यावेळेस शेतकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित केला जात होता की यादीला उशीर किंवा विलंब का केला जातोय? तर याबाबत बोलताना मुख्यमंत्री आणि त्यासोबतच कृषी मंत्री असं म्हणत होते की ही यादी आयकर विभागाकडे पाठवण्यात आलेली आहे आणि या पडताळणीत आयकर भरणारे सुमारे 94,000 शेतकरी आढळून आल्याची माहिती आता समोर आली आहे. योजनेच्या निकषांनुसार आयकरदाते कर्जमाफीस पात्र नसल्यानं या लाभार्थ्यांना या योजनेतनं वगळण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे. आता संपूर्ण योजनेचा विचार केला तर सरकारने एकूण 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देण्याची घोषणा केलेली आहे. यामध्ये 32 लाख थकीत कर्जदार आहेत. सुमारे 2,90,000 2 लाख रुपयांपेक्षा अधिक थकीत कर्ज असलेले शेतकरी आहेत. तसंच 23,50,000 नियमित कर्जफेड करणारे शेतकरी सुद्धा
या योजनेत आहेत. म्हणजेच केवळ 2 लाख रुपयांपर्यंतच्या थकीत पीक कर्जाची माफी नाही, तर आणखी 2 महत्त्वाचे घटकसुद्धा या योजनेत जोडण्यात आलेले आहेत. पहिला म्हणजे वन टाईम सेटलमेंट अर्थात OTS आणि दुसरा म्हणजे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान. थकीत कर्जदारांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्यात OTS घटकाची अंमलबजावणी केली जाणार असून त्यातून सुमारे सुरुवातीला 6,25,000 शेतकऱ्यांना लाभ देण्यास सुरुवात केली जाईल. म्हणजेच सुरुवातीला या शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल आणि त्यानंतर पुढची प्रोसेससुद्धा सुरू होईल. त्यानंतर प्रोत्साहनपर अनुदानाची प्रक्रियासुद्धा याच पद्धतीनं राबवण्यात येईल अशी माहिती ही सहकार विभागाने यापूर्वीच दिलेली आहे. एकूणच काय तर राज्य सरकारनं कर्जमाफीसाठी पहिल्या टप्प्यात 7,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. लाखो शेतकऱ्यांचं लक्ष आता या निधीच्या प्रत्यक्ष वितरणाकडे लागलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी किंवा आधी या कर्जमाफीची निधी हा वितरित होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी हा व्हिडिओ रेकॉर्ड होईपर्यंत सरकारकडून त्याबाबत अधिकृत घोषणा किंवा अपडेट हे देण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे सरकारकडून होणाऱ्या अधिकृत घोषणेकडे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कर्जमाफीची रक्कम प्रत्यक्ष खात्यात जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर त्याची माहितीही आपण ॲग्रोवनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत. आता तुम्हाला काय वाटतंय, उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 7,000 कोटी रुपयांचं तातडीनं वितरण DBTच्या अंतर्गत करतील का? तुमची प्रतिक्रिया नक्कीच सांगा. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.